नमस्कार मित्रांनो किसान कार्ड व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल की आता प्रत्येक शेतकऱ्याला किसान कार्ड काढणं बंधनकारक झालं आहे। जसं की प्रत्येक नागरिकाचा आधार कार्ड असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता शेतीचं कार्ड हे मिळणार आहेत, त्यावर सुद्धा आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे। इथून समोर शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायचा असेल, पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा शेती संबंधित इतर योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांना हे कार्ड बनवणं बंधनकारक ठेवण्यात आलं आहे। तर मग आता तुम्ही म्हणत असाल की हे कार्ड आपल्याला काढायचं कुठं, या संबंधित कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत। मित्रांनो, संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, किसान कार्ड जसं की तुम्ही पाहिलं असेल की या अगोदर किसान क्रेडिट कार्ड हे नाव तुम्ही ऐकलं असेल, तर मग आता हे नेमकं किसान कार्ड आहे तरी काय। तर मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे बँकेमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचं पीक कर्ज घेण्याची गरज नाही, कारण की किसान क्रेडिट कार्ड जर शेतकऱ्यांकडे असेल तर ते घरबसल्या या कार्डद्वारे आपल्या शेतीचा खर्च भागवण्यासाठी घर बसल्या कमीत कमी टक्केवारीवर त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकतात। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची ओळख म्हणून, शेतीची ओळख म्हणून ज्यामध्ये या किसान कार्डमध्ये शेतीचा सातबारा असेल, शेतकऱ्यांचा आधार कार्ड असेल, पॅन नंबर असेल, अकाउंट असेल किंवा इतर कोणती डॉक्युमेंटेशन असेल, शेतकऱ्यांचं संपूर्ण कागदपत्र हे किसान कार्डच्या सहाय्याने एकत्रित त्या ठिकाणी आता केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला असून याचं काम CSC केंद्र चालक आणि आपले सरकार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे। तर मग आता यासाठी कुठल्या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत, त्याच अगोदर ज्या शेतकऱ्यांकडे शेती असेल, सामायिक क्षेत्रफळाची शेती असेल, या शेतकऱ्यांचं स्वतःचं आधार कार्ड, बँक पासबुक, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं अनिवार्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे। जसं की शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेतकरी बायोमेट्रिकद्वारे सुद्धा त्या ठिकाणी कार्ड बनवू शकतं। तर आता हे कार्ड कुठं बनवायचं, तर तुम्ही तुमच्या नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन हे कार्ड तुम्ही बनवू शकता। तर कार्ड बनवायचं कसं, चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट माहिती पाहूया। चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, शेतकरी कार्ड काढण्यासाठी आपल्याला ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवर जायचं आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। जसं की हे शासकीयकृत एक अधिकृत वेबसाईट असून या वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल, ज्या ठिकाणी लॉग इन विथ CSC यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा CSC ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून याला साइन इन करायचं आहे। मित्रांनो, साइन इन केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार क्रमांक जसा तसा टाकून घ्यायचा आहे, त्यावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP टाकून त्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोबाईल नंबरसुद्धा नमूद करायचा आहे, त्यावर OTP टाकून त्यालासुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं नाव समोरच्या पेजवर सत्यापित करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी नाव सत्यापित केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल, ज्यावर शेतकऱ्यांचा संपूर्ण फोटो दिसणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आधारनुसार संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि नंतर नवीन पेजवर गेल्यावर ऑपरेटरने ओनर हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर फेच लँड डिटेल्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। त्यानंतर शेतकऱ्यांचा सर्वे नंबर टाकून सबमिट करायचा आहे। खाली शेतकऱ्यांचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर चौकोनी डब्यात पुन्हा क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती दिसेल। माहिती व्यवस्थित असेल तर व्हेरीफाय ऑल लँड यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे व्हेरीफाय केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्याला फार्मर कन्सेंट ऑपरेट डिक्लेरेशन फॉर्म म्हणता येईल। तर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, डिक्लेरेशन बाय CSC, डिक्लेरेशन बाय CSC फार्मर। या दोन्ही बॉक्सवर क्लिक करून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेजवर गेल्यावर प्रोसीड टू साइन यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचा आधार नंबर समाविष्ट करायचा आहे। समाविष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधारवर एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी जसंच तसं टाकून सबमिट या बटनाला क्लिक करून घ्यायचा आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांचा संपूर्ण फॉर्म समाविष्ट झाला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना काही अडचणी असतील, शंका असतील तर टोल फ्री क्रमांकसुद्धा दिला आहे। या टोल फ्री क्रमांकावर शेतकरी कॉन्टॅक्ट करून त्यांची संपूर्ण चौकशीसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। तुम्हालाही कार्ड बनवायचं असेल तर तुम्ही कार्ड सुद्धा घरबसल्या बनवू शकता। जसं की मी खाली माझा व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे,
त्या लिंकवर तुम्ही संपर्क करून किंवा माझ्याशी पर्सनल संपर्क करून तुम्ही किसान कार्ड हे घरबसल्या सुद्धा काढू शकता. तर ही संपूर्ण कागदपत्र तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवू शकता आणि घरबसल्या हे कार्ड मिळू शकता. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी. तर वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम. जय जवान, जय शेतकरी, जय किसान.